ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय बोलो रे भाई सब संतन की जय। श्रीमद भागवत सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण पाहिलं होतं की परमात्म्याच्या लीलावतार कथा ज्या आहेत त्यांचं त्या ठिकाणी वर्णन आलं होतं. भगवान श्री रामचंद्र यांच्यापर्यंत याचं वर्णन आपण केलं होतं, ज्यामध्ये तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्मा उपाधी धारण करून सगुण साकार रूपामध्ये या पृथ्वीवर धरातलावर अवतरित होतात. यामध्येच एक अत्यंत दिव्य सुंदर आणि अद्भुत अवतार परमात्म्याने धारण केला. बघा, आतापर्यंतचे जे अवतार होते ते अवतार होते. अवतार घेणारा परमात्मा अवतार
घेऊन येत होता. परंतु आता एक असं दिव्य आणि सुंदर अद्भुत वर्णन करतात की आतापर्यंत अवतार होत होते, आता तो अवतार घेणारा परमात्मा अवतारी तो स्वतः आलेला आहे. कोण आहे? म्हणतात की ते आले होते. कसे आले तर सांगतात, भूमे सुरे तरवरूथ विमर्दितायाः क्लेशव्ययाय कलयासित कृष्णकेशः जातः करिष्यति जनानुपलक्ष्यमार्गः कर्माणि चात्ममहिमोपनिबन्धनानि. वर्णन करतात की हे नारदा, भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. काय पाहिलं? भूमे सुरे तरवरू, भूमीवरती त्या ठिकाणी बघा पृथ्वीला पूर्णपणे नष्ट करणारे, पृथ्वीला रोंध म्हणजे पृथ्वीला पूर्ण भूभार झालेला आहे. भूभार म्हणजे धरणीला भार आपण म्हणतो ना, धरणीला भार अशा लोकांची संख्या जास्तीत जास्त वाढली. ते लोक काय करतात? संत महापुरुषांच्या सेवेमध्ये, संत महात्म्यांच्या साधनेमध्ये, यज्ञयागामध्ये बाधा बनून येतात. मग असे जे लोक आहेत जे की दुसऱ्याला क्लेश देतात, तर अशा लोकांची झुंडची झुंड झालेली आहे. नको नको तिथे झुंड बनून हे लोक त्रास देतात. मग अशा लोकांना नष्ट करण्याकरता, यांचा त्रास दूर करण्याकरता भगवान परमात्मा दोन प्रकारे वर्णन केलंय. एक केसाचं वर्णन केलंय, सित कृष्ण केश. सित म्हणजे सफेद पांढरे केस आणि दुसरं कृष्ण म्हणजे काळे केस. तर देवाने पांढरे आणि कृष्ण केश धारण करून त्या ठिकाणी अवतार घेतलाय. मग पांढरे केस आणि कृष्ण केश, काळे केस काय आहे तर वर्णन करतात की भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि सोबत त्यांच्या कोण आलेले आहेत? दाऊ भैया, दाऊ बलराम आलेले आहेत. या दोघांचं वर्णन करतात. त्या दोघांचा रंग कसा आहे तर सित म्हणजे सफेद पांढरा शुभ्र गौर वर्ण, गोरा रंग ज्यांचा आहे ते म्हणजे कोण? बलराम, दाऊ भैया. तर त्यांचे केसांचे वर्णन करण्या पाठीमागे हे कारण आहे की पांढरे केस म्हणजे ज्यांचा रंग गोरा आहे असे बलराम दाऊ त्या ठिकाणी आले. आणि त्यांच्याच ठिकाणी बघा सोबत बलराम घेऊन आलेले आहेत भगवान श्रीकृष्ण, ज्यांच्या केसाचं वर्णन केले. त्यांचे केस काळे आहेत, अर्थात परमात्मा श्रीकृष्ण यांचा रंग कसा आहे? सावळा रंग आहे, काळा रंग आहे. तर त्या सावळ्या कृष्णाचं वर्णन करताना कृष्ण केश म्हटलेलं आहे. अर्थात भगवान परमात्मा श्रीकृष्ण बलराम दाऊ भैयांच्या सोबत या प्रकारे पृथ्वीवर अवतार धारण करून आले, ज्या ठिकाणी सुर अर्थात देवता लोकांना त्रास देणारे, देवतांच्या कोणत्याही प्रकारच्या कार्याला सिद्ध होऊ न देणारे त्या ठिकाणी अवतार जे झुंड बनलेले होते, ज्या ठिकाणी अत्यंत खल दुष्ट लोकांचा झुंड होता, त्याला नष्ट करण्याकरता जातः करिष्यति जनान उपलक्ष्य मार्ग. अशा प्रकारे बघा म्हटलेले भगवान श्रीकृष्ण आणि दाऊ अवतार घेऊन येतील आणि त्या सर्वांचं दुःख नष्ट करतील. आणि अशा प्रकारे हा दिव्य अवतार आहे की या अवताराची मध्ये केलेली जी लीला आहे, भगवान कृष्ण जी लीला करतात त्या लीलेला समजणं सामान्य लोकांचं अजिबात शक्य नाहीच नाही. तर सामान्यने असामान्य जे दिव्य लोक आहेत, मोठे मोठे महात्मागण सुद्धा परमात्म्याच्या त्या लीलेला समजू शकत नाही. अशा प्रकारे वर्णन केले. मग हा अवतार भगवान धारण करून येतील असं वर्णन केलंय. आणि काय करतील आल्यानंतर? फार सुंदर सुंदर लीला, अशा लीला सांगितल्या की या सगळ्या लीला परमात्म्याशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही. काय लीला केली? म्हणतात की बघा लोकेन तोकेन जीवहरणम यदुलूकिकाया स्वै स्त्रैमासिकस्य च पदा शकटोपवृत्तः. काय म्हटले की बघा भगवान कृष्ण जेव्हा अवतार धारण करून आले यशोदा मैयाच्या घरी, नंद बाबांच्या घरी जेव्हा भगवान आले, तर आल्यानंतर बघा जन्माच्या 6व्या दिवशी फार मोठा पराक्रम केला त्यांनी. काय पराक्रम केला? म्हणतात ती आली होती कोण? पूतना मावशी आली होती. कशा करता?
स्तनाला दूध लावून भगवंताला दूध पाजून मारण्याकरता कंसाने तिला पाठवलं होतं. तर त्या पूतना मावशीला भगवान परमात्म्याने 6व्या दिवशीच उद्धार करून टाकला. पूतना मावशीचा उद्धार केला. जीवहरण. किती दिवसाचे होते भगवान? अगदी 6 दिवसांचे. आणि त्यानंतर वर्णन केले बघा, भगवान इतके सुंदर आणि गोड होते. त्यांना मारण्याकरता दुष्ट लोकांची संख्या एकानंतर एक चालत राहिली. तर त्रैमासिकम 3 महिन्यांचे होते, अवघे 3 महिन्यांचे होते भगवान कृष्ण. तेव्हा त्यांनी काय केलं म्हणतात, शकटासुराचा वध केला. शकट भंजन झाले. शकटासूर जो आहे त्या ठिकाणी वायूचं शरीर होतं. मग तो काय करणार, एखाद्या वस्तूमध्ये स्वतःच्या शरीराला स्थापित करणार आणि त्या वस्तूच्या माध्यमातून परमात्म्याला मारणार होता. मग त्या ठिकाणी शकटासूर, एका शकट म्हणजे ते वायूचं रूप होतं त्या असुराचं, त्याने बैलगाडीमध्ये स्वतःला ठेवलं. आणि बैलगाडीला संस्कृत मध्ये म्हणतात शकट. संस्कृत भाषेत बैलगाडीला काय म्हणतात? शकट. शकटयान. तर त्या शकटामध्ये तो राक्षस येऊन बसला, म्हणून त्याचं नाव काय झालं? शकटासूर. तर त्या शकटासुराला भगवंताने एक लाथ ठेवून दिली आणि एक लाथ मारली, त्याबरोबर तो जीर्ण शीर्ण होऊन सगळीकडे पसरला. त्याचे पार्ट पडले, सगळीकडे तुकडे तुकडे होऊन त्याचा मृत्यू झाला. अर्थात बघा 3च महिन्यांचे होते भगवान कृष्ण. फार मोठा पराक्रम. एवढ्यावर थांबले नाही. काय केलं पुढे? यद रिंगतांतरगतेन दिवस स्पृशोर्वा. रिंगत म्हणजे रांगणं. भगवान रांगायला लागले होते. तर रांगत रांगत त्यांनी काय केलं म्हणतात, माता यशोदेनं भगवंताला उखळाशी बांधलं होतं. आणि उखळाला बांधलं तेव्हा रांगत रांगत परमात्म्याने दारासमोर असलेल्या 2 झाडांच्या मध्ये त्या उखळाला गुंतवलं आणि स्वतः ओढून ओढून त्या दोन्ही झाडांना मुळाशी उपटून खाली पाडलं. किती भगवान मोठे होते, बस रांगत होते. आणि त्या उखळाच्या माध्यमातून दोन्ही झाडांना पाडलं. ते यमलार्जुन होते, कुबेराचे पुत्र होते. त्या दोघांना नारद ऋषींचा अभिशाप मिळाला. मग त्या अभिशापापासून मुक्त होण्याकरता भगवान परमात्मा या ठिकाणी आलेले आहेत. मग त्यांनी त्या ठिकाणी या दोघांचा उद्धार करतील, म्हणजे भविष्य काळामध्ये सांगितलं इथे की त्या दोघांचा उद्धार भगवान करतील. उन्मूलनम, मुळासकट त्यांचं त्या ठिकाणी उपटून टाकतील आणि त्यांना उद्धार करतील. तर बघा ही अशी दिव्य लीला काय म्हणतात, यद वै व्रजे व्रज पशून विशतोय पीठान. अशा प्रकारे हे अशी दिव्य क्रीडा भगवान परमात्म्याच्या शिवाय दुसरं कोणी करू शकतं का? शक्य तरी आहे का? हे दुसरं कोणी करूच शकत नाही. परमात्माही आहे. इतकी दिव्य सुंदर लीला केली यद्वै व्रजे. आणि मग त्यानंतर काय केलं, व्रजामध्ये खूप सुंदर सुंदर लीला केल्या. त्यामध्ये लीलेचं आणखी वर्णन करतात. म्हणतात की कालिया नागाच्या विषाने त्या ठिकाणी यमुनेचा तो डोह विषारी झाला होता. त्या पाण्याला प्यायले कोण? बाल गोपाळ आणि गोमाता. त्या पाण्याला पिल्यानंतर ते सगळे बेहोश झाले, मरून पडले होते. मग काय आहे या पाण्यामध्ये भगवान पाहतायत, तर त्यामध्ये विषारी नाग बसलेला आहे, कालिया बसलेला आहे. भगवान म्हटले की याला काहीतरी करून संपवलं पाहिजे. तत्काळ उडी मारली, कालिया सोबत झुंज देऊन त्याला वर काढलं आणि त्याच्या डोक्यावर थै थै नाचले भगवान श्रीकृष्ण. फार दिव्य सुंदर अशी अनुपम लीला. कोणी करू शकतं हे? बघा भगवान परमात्म्याच्या लीलेचं वर्णन ऐकताना व्यक्तीला स्वतःमध्ये काहीतरी वाटलं पाहिजे. लोक आजकाल म्हणतात काय भगवान कृष्ण किती बायका केल्या त्यांनी, म्हणतात 8 बायका होत्या, अष्टपाटवंशी त्यांच्यासोबत विवाह केला आणि शेवटी 16 सहस्र नारी जिंकून आणल्या आणि त्यांच्यासोबतही विवाह केला. म्हणजे 16,008 पत्नी ज्यांच्या आहेत. मग काय त्यांनी एवढ्या पत्नी केल्यामध्ये काय कशाचे देव? बरोबर की नाही? मला एक सांगा, सामान्य माणसाला एक पत्नी जीवनभर सांभाळता सांभाळता नाकात दम होतो. एक पत्नी सांभाळताना. आणि यांनी 16,008 एवढ्या पत्नी सांभाळलेल्या आहेत. आणि असं नाहीये
की मग एकीकडे गेल्यानंतर 4 वर्षानंतरच तिच्याकडे यायला मिळतं असंही नाहीये. जेव्हा बघा भागवतात ही गोष्ट आलेली आहे, एकदा नारदांना भ्रम झाला होता. काय म्हणजे बघा एवढे पत्नी, एवढं राज्य वैभव, काय भगवान एवढं चाललंय काय कळत नाही, नेमकं काय उद्योग चाललाय. नारदजी गेले पहिले रुक्मिणी मातेकडे. भगवान कृष्ण नुकतेच उठले होते. म्हणजे नारदा आज सकाळ सकाळ काय नाही प्रभू, तुमचं दर्शन घ्यायची इच्छा झाली, चला पुढे. सत्यभामा मातेकडे गेले. तिथे भगवान उठून बस दात घासत होते. म्हणजे देवा तुम्ही इथे? म्हणे हो मी इथेच आहे. म्हणजे अच्छा, आश्चर्य आहे, कारण नारदांना वाटले इथे रुक्मिणी मातेकडे होते, सत्यभामेकडे कशाचे काय. पुढे गेले कालिंदी मातेकडे. प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीकृष्ण कुठे संध्या करतात, कुठे संत सेवा करतात, कुठे काय. एकदा तर भगवान परमात्म्याने नारदांना ओढूनच घेतलं. म्हणे या बसा तुम्ही, आज सकाळ सकाळ संत महात्मे आमच्या घरी आले, संत येती घरा तोची बसवलं. भगवंताने नारदजींना बसवलं. म्हणजे तुमचे पाय द्या बघू. काय करायचं म्हणे? धुवायचे. हो, पाय धुवायचे, संत महात्म्यांचे पाय धुवायचे. भगवान परमात्म्याची लीला कोणीही समजू शकत नाही. नारदजींचा भ्रम तुटून गेला. प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे. तेव्हा कळ श्रुती सांगते ना, तदेजती तन्नेजती तद्दुरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. तदेजती म्हणजे तो चालतो, तद न एजती म्हणजे तो नाही पण चालत. अहो तो चालतो म्हणतात असं होईल ना की बघा नारदजी रुक्मिणी मातेच्या कक्षामधून सत्यभामा मातेच्या कक्षात गेले, तर नारदजींच्या आधी हे बाबा पोहोचले, अर्थात ते चालत चालत गेले म्हणायचं. आणि त्यांचा वेग एवढा आहे की नारदांच्या आधी जाऊन पोहोचले, म्हणून ते चालतात. तर न एजती असं म्हणावं तर त्यांना चालण्याची गरजच नाही, कारण की ते इथे आहे आणि तिथे पण आहेत. मग अशा प्रकारे त्यांना चालण्याची गरज नाही, ते न चालताही तिथे आपोआप पोहोचलेले आहेत. तदेजती तन्नेजती तद्दुरे ते दूरही आहेत, तद अंतिके ते आतही आहेत, जवळही आहेत, एकदम जवळ आहेत, ते आपल्या आतमध्येही आहेत. तदंतरस्य सर्वस्य तो अंतरस्य सर्वस्य सगळीकडे सर्वत्र बाह्यतः सर्व रूपामध्ये अंतर्बाह्य व्याप्त आहे. ही उपासना करायची आपल्याला इथे. बघा जसा बर्फ आहे ना, बर्फ चौकोनी बर्फ घ्या एखादा गोळा, त्या बर्फामध्ये चारही दिशांनी जर पाहिलं तर काय बरं? पाणी आहे ना. पाण्या व्यतिरिक्त काही अजिबात नाही. चौकून पाहिलं तरी पाणीच आहे. त्या प्रकारे परमात्मा या संपूर्ण सृष्टीमध्ये जसं बर्फामध्ये पाणी भरलेलं आहे, व्याप्त आहे, त्या प्रकारे परमात्मा या संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे. मग त्याला इथून तिथे जायची गरजच काय, कारण की आपल्याला पोहोचायच्या आधी तो तिथे आहे, उपस्थित आहे, उपलब्ध आहे. प्रत्येक क्षणी तो त्या ठिकाणी विद्यमान आहे. ही उपासना आपल्याला करायची. तर भगवान एवढं करतायत म्हणजे आपल्याला वाटेल आश्चर्य, पण परमात्म्याची आणखी लीला पहा. त्यांनी फक्त पत्नी सांभाळली आणि पुत्र उत्पन्न केले असं नाहीये, फार मोठी नारायणी सेना तयार केली होती देवाने. बघा यदुवंश जो होता फार मोठा वंश होता त्या काळामध्ये. नारायणी सेना दुर्योधनाकडून जी युद्ध करायला गेली होती, ती नारायणी सेना फार भव्य दिव्य होती. मग हे नारायण, त्यांची ही नारायणी सेना. परंतु परमात्म्याने लीला सुद्धा फार विचित्र केलेल्या आहेत. बघा आपण म्हणू परमात्म्या ते एवढ्या पत्नी करतात म्हणून ते काय देव आहेत का, परंतु मग कालिया नागावर पण नाचलेत ना हो. आपण म्हणू की काय आमच्या सारखेच, आपण एखाद्या सापाला बघून लांब पळून जातो, एकदम दूरपर्यंत साप केलं की आपले पूर्ण इंद्रिय शिथिल पडतात, सगळे हातपाय गळून जातात, म्हणजे काहीही आपल्याला सुचत नाही. बघा भगवान परमात्मा कालिया नागाशी युद्ध केलं, युद्ध करून त्याला त्या ठिकाणी पराजित करून दमन करून त्याच्या डोक्यावर नृत्य केलं. याला म्हणतात परमात्मा. परमात्म्याची ती दिव्य शक्ती अद्भुत आहे, अलौकिक आहे, लौकिक शक्ती नाही, दिव्य आहे. अशा प्रकारे कालिया नागावर नृत्य केलं आणि बघा व्रजाच्या लोकांना कालियापासून सुरक्षा दिली. यमुनामधून कालियाला बाहेर काढलं आणि म्हटले जा बाबा, तर तू कालिया विषारी आहे, तू शेवटी विषच निघणार तुझ्याकडून, त्याच्यामुळे तू निघ इथून जा. अशा प्रकारे आज्ञा दिली, कालिया निघून गेला.
त्यानंतर देवाने लीला केली की काय ब्रज पशून विशतो यत पीठान पालास्त जीव यत अनुग्रह दृष्टी वृष्टिया तत्शुद्धये. अनेक प्रकारची लीला केली परमात्म्याने. अनेक राक्षसांपासून अनेक असुरांपासून त्या ठिकाणी त्या सर्व लोकांचं काय केलं, रक्षण केलं. काय झालं होतं म्हणतात की बघा, एकदा अंबिका वनामध्ये त्या ठिकाणी सगळे लोक पूजा करायला गेले होते आणि माताची पूजा करतात ना देवीची, तर पूजा करताना रात्र झाली, उशीर झाला, सर्वांनी तिथे आराम केला आणि रात्रीच्याच वेळी काय झालं, एका अंबिका वनामध्ये म्हणजे वन होतं तिथे, त्या वनामध्ये सगळे झोपले होते. जिकडे तिकडे आपल्याला जागा भेटेल तशी, जसं आपण नाही का दिंडीला वगैरे गेलं कुठेही झोपतो तसं हे सगळे झोपले होते. मग त्यावेळी असं झालं, एक मोठा अजगर आला आणि त्या अजगराने, त्या सापाने त्या ठिकाणी नंदबाबांना अर्ध्यापेक्षा जास्त गिळून टाकलं. तर नंदरायांनी आवाज दिला भगवान श्रीकृष्णांना आणि सर्व ब्रज लोकांच्या, ब्रजवासियांच्या समोरच भगवान परमात्म्याने त्या अजगरापासून नंदबाबांची सुटका केली, अजगराचा त्या ठिकाणी उद्धार केला. अशा प्रकारे ही कथा आहे. त्यानंतर सांगितलं की एकदा सगळे वनामध्ये गेले होते आणि वनामध्ये एकदा अचानक सगळे जेव्हा झोपी गेले, भगवान जायचे गाया चारायला, तर गाया चारता चारता सगळे सवंगडी थकले. रात्र झाली, म्हणे आता काही गोकुळात आपण पोहोचत नाही, घरी जाणं आता आज शक्य नाही, म्हणे झोपा रानातच, वनातच झोपले. मग त्यावेळी रात्रीच्याच वेळी बघा दावाग्नी पेटली. दावाग्नी म्हणजे वणवा पेटला जंगलामध्ये आणि त्या वणव्यामध्ये सगळे बालगोपाळ जळून जातील, गाया जळून जातील, म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या लोकांच्या सर्वांचे डोळे बंद केले आणि त्या ठिकाणी सर्वांना उचलून अगदी सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवलं. शिवाय तिची दावाग्नी धोधू करून जळत होती, त्या दावाग्नीला मुखामधून प्यायलं. बघा, देवाने अग्नी पिऊन टाकला. अग्नी काय सरबत आहे का प्यायला? हा, आपण असं पाणी पिल्यासारखं भगवंताने आग पिऊन टाकली. आग पिणं शक्य आहे का सामान्य व्यक्तीसाठी? परमात्म्याकरता. कारण की बघा, मुखात अग्निरजायत म्हटलेले पुरुष सूक्तामध्ये भगवंताच्या तोंडामधून अग्नी उत्पन्न झालेली आहे. मग ती तोंडातूनच ज्याच्या आली ती अग्नी परत त्याच्या तोंडात जाताना त्याला काही त्रास होणार आहे कसला? अर्थात या अग्नी देवतेचे सुद्धा पिता आहेत, अग्नीला उत्पन्न करणारे परमात्माही आहेत, त्यांच्याकरता कोणतेही कार्य असाध्य नाही. अशा प्रकारे अनेक दिव्य सुंदर सुंदर लीला केल्या, ज्यामध्ये बघा म्हणतात भगवान परमात्मा जेव्हा सुंदर बासरी वाजवायचे, एके रात्री खूप सुंदर बासरी वाजवली, त्याला शरद पौर्णिमा म्हणतात. शरद पौर्णिमेला आपल्याकडे कोजागर पौर्णिमा, हो, तर त्या कोजागर पौर्णिमेच्या दिवशी परमात्म्याने कदंब वृक्षाखाली अत्यंत सुंदर अशी बासरी वाजवली. सर्व गोपिका गोळा झाल्या आणि त्या सर्व गोपिकांना त्या ठिकाणी एका असुराने हरण केलं. म्हणजे इंद्राचा, कुबेराचे सेवक होते ते, त्या कुबेराच्या सेवकांनी गोपिकांचं अपहरण केलं. तर त्या गोपिकांना भगवंताने त्या असुरापासून रक्षण केलं, सर्वांना सोडवून आणलं आणि त्याचा वध केला, त्याला जीवनमुक्त, त्याला मोक्ष देऊन टाकला. अशा प्रकारे इथे रक्षा केली. आणि एकदा असं झालं होतं, सगळ्यांनी निघाले कुठे? पूजा करण्याकरता. म्हणजे इंद्राची पूजा करायची. इंद्राची कशा करता पूजा करतात? पाऊस पडा म्हणून. पाऊस, कारण पाऊस पडण्याचं जे काम आहे कोणाकडे? इंद्राकडे ना. आणि मग सगळे म्हटले इंद्राची पूजा करायची. भगवान श्रीकृष्ण म्हटले इंद्र कशाला, त्याची कशाला पूजा करायची? अजिबात नाही. मग कोणाची पूजा करायची? म्हणजे हे गोवर्धन पर्वत आहे एवढा मोठा, या पर्वताची पूजा करा. पर्वतच आपल्याला सगळं काही देईल. सगळे ब्रजवासी भोळे होते, आपल्यासारखे डोकं चालवत नव्हते, म्हणून ते भगवंताचे भक्त होते. आपल्यासारखे डोकं चालवतात, आपण म्हणलं असं काही पण सांगतात, तुमचं काही नाही, डोंगराची पण पूजा करायची का, आपण असे म्हटलो असतो. पण ते ब्रजवासी फार निष्ठावंत होते, भगवंताप्रती अपार प्रेम होतं. त्यांनी लगेच ऐकलं, म्हणजे ठीक आहे, मग काय करायचं, कशी करायची पूजा? सर्वांनी आपल्या आपल्या घरून भोग घेऊन आले. असं करून 56 भोग नैवेद्य लागला आणि म्हणे इथेच ठेवा हे सगळं. आणि मस्त चकाचक भंडारा झाला. या भंडाऱ्यामध्ये सगळं देवी देवता आदी सगळे आले होते जेवायला. इंद्राला निमंत्रण नव्हतं, इंद्राला बोलवलंच नाही. आणि पूजा कोणाची असती? इंद्राची. परंतु भगवंताने इंद्राला बोलवलं नाही. इंद्राला अहंकार होता ना, त्या अहंकाराला नष्ट करण्याकरता भगवंताने ही केलेली लीला.
गोवर्धन पर्वतामध्ये सगळे म्हटले आता ठीक आहे, इंद्र समोरून येऊन आमचा घास घेत होते, पर्वत कसं काय घेतील, म्हणजे थोडी प्रतीक्षा करा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः त्या पर्वतावर चतुर्भुज रूप धारण करून उभे राहिले आणि व्रजवासियांच्या सोबत बोलू लागले. सगळं मिष्ठान्न, सगळा नैवेद्य 56 भोगाचा लागलेला होता, ते सगळे नैवेद्य भोग त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताच्या माध्यमातून परमात्म्याने ग्रहण केले, स्वतः ग्रहण केले, खाऊन टाकले. आणि सोबत सोबत सगळ्यांना प्रसाद पण वाटला बरं का. 56 भोगची प्रथा जी तेव्हापासूनच सुरू आहे. तर त्यामध्ये सर्व गोकुळवासी आनंदी, वा वा वा, खूप छान भंडारा झाला. सगळे संत मुनी ऋषी सगळे जेवायला आले होते भंडाऱ्याला. मस्त कार्यक्रम झाला एकदम. पण कार्यक्रमानंतर मग लक्षात आलं इंद्राला. तेव्हा इंद्राकडे विचारलं गेलं, तुम्हाला निमंत्रण नाही? म्हणे नाही. काय झालं? म्हणे तिकडे कार्यक्रम संपला सगळा, तुम्हाला निमंत्रण नाही. नाही म्हणे, असं कसं? तेव्हा इंद्राने पाहिलं की हे कृष्ण जे आहे त्यांनी व्रजवासियांची बुद्धी फिरवली आणि मला आता त्या ठिकाणी फार मोठा अपमान सहन करावा लागतोय. माझी पूजा व्हायच्या ऐवजी कुठे डोंगराची पूजा केली यांनी. असं जेव्हा झालं म्हणे यांना आता दाखवतोच, इंद्राच्याकडे काय शक्ती आहे ते दाखवतोच. इंद्राने पाऊस पडायला सुरुवात केली. ढगांना आज्ञा दिली, जा सगळ्या ढगांना म्हणे जाऊन जेवढा पाऊस तुम्ही पृथ्वीवर पाडणार ना तेवढा सगळा कुठे पाडायचा? फक्त गोकुळावर. गोकुळावर पाऊस पडतोय. पाऊस एवढा भयानक पाऊस झाला की गोकुळामध्ये सगळ्या झोपड्या, घर, गाया, बैल आदी आदी जे काही होतं माणसांसमवेत सगळे वाहून जायला लागले. आता म्हटले करायचं काय? हो, भगवान कृष्ण आहेत ना. कृष्ण असताना त्या ठिकाणी आणखी दुसरा काही उपाय शोधण्याची गरज आहे का? म्हटले ठीक, जरा भगवान श्रीकृष्णाकडे सगळे शरण गेले. शरण गेल्यानंतर परमात्मा म्हटले काही काळजी करू नका, आपण कोणाची पूजा केली होती? गोवर्धन पर्वताची. आता तेच आपली रक्षा देखील करतील. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण 7 वर्षांचे होते. किती? अवघ्या 7 वर्षांचे. 7 वर्षांच्या भगवान कृष्णांनी त्या ठिकाणी बघा, जसं आपल्याकडे म्हणतात ना ती भूछत्र वनस्पती येते बघा, आपण असं तोडून असं उचलतो ना, तसं त्या एका छत्रीप्रमाणे, भूछत्र वनस्पती प्रमाणे भगवंताने त्या गोवर्धन पर्वताला डाव्या हाताच्या करंगळीवर उचलून धरलं. किती दिवस? 7 वर्षांच्या भगवान श्रीकृष्णांनी 7 दिवस, 1 नाही 2 नाही, तब्बल 7 दिवस भगवंताने त्या एका छोट्याशा करंगळीवर उचलून धरलं. म्हणे आता सगळे लोक याच्या खाली या, पाऊस पडणार नाही. वा वा, परमात्म्याची दिव्य लीला. सगळे आश्चर्यचकित झाले. माता यशोदा म्हणते माझा पुत्र, ओ काय चमत्कार आहे, आश्चर्य. सगळे लोक म्हणायला लागले फार दिव्य चमत्कार आहे. तरी म्हटले अरे कृष्णा, तुला थकून जाशील, एवढा मोठा डोंगर तू धरून ठेवला, एक काम कर, आम्ही ना आमच्याकडे काठी आहेत. म्हणले कोण? म्हटलं सगळे बालगोपाळ, सगळे गोप गोपी जेवढे होते ते आमच्याकडे काठी आहेत. कुणाकडे काय कुणाकडे काय, म्हणजे आम्ही काठी धरतो, सगळे मिळून काठी धरतो, तू थोडा वेळ सोडून दे. भगवान हसतात. भक्तांचा भाव ग्रहण करायचा. आणि त्या ठिकाणी जेव्हा भगवान म्हटले ठीक आहे तुम्ही काठ्या लावा, आधी मी हात सोडून देतो. काठ्या लावल्या गेल्या सगळीकडून. परमात्मे बस थोडासा धक्का दिला, सगळ्या काठ्या तुटून पडल्या. सगळे धरा धरा धरा, कृष्ण भगवान तुम्ही धरा. परमात्म्याने परत धरलं. आता पाऊस चालू आहे चालू आहे. अशा प्रकारे निरंतर वर्षा होते. इंद्राचा अभिमान गळून पडला. बघा इंद्र कोण आहे? भगवान परमात्म्याच्या घरी पाणी भरणारा आहे हा, पाणी वाहणारा. आपल्या म्हणजे जुन्या काळात होतं बघा, आता तर समजा एवढं नाही राहिलं, नळाची पद्धत आहे. तर पूर्वी मोठी वाडे राहायची, त्या वाड्यांमध्ये बघा पाणी भरणारा एक स्वतंत्र माणूस असायचा. आडावरून कुठून तरी शेंदून पाणी आणायचं आणि घरी पाणी भरायचं. तो नोकर होता, मालक वेगळा असतो. तसंच म्हटले इंद्र जो आहे ना, भगवंताच्या घरी पाणी भरणारा आहे. त्या पाणी भरणाऱ्याने देवापुढे काय वर दादागिरी करायची? त्याने फार दादागिरी केली आणि शेवटी सगळा अहंकार गळून गेला. इंद्राचा अहंकार गाळला. अवघ्या 7 वर्षांचे भगवान श्रीकृष्ण एवढा मोठा गोवर्धन पर्वत धारण केला. तर गिरी गोवर्धन धारी परमात्मा त्या ठिकाणी नावारूपास येतील. अशा प्रकारे ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतात
मग अशा अनेक संकटांमधून सर्व व्रजवासियांना भगवंताने वाचवलं, अनेक प्रकारचे संकट. आणि बघा त्या संकटांमध्ये अनेक राक्षस सुद्धा होते. अनेक राक्षस देवाला मारायला यायचे, कुणी गोपाळांना गायांना मारायला यायचे. तर सर्वांपासून रक्षण केलं. ये च प्रलंब खर दर्दुर केश्यरिष्ट. बघा प्रलंबासुराचं नाव दिलंय. त्यानंतर खर दर्दुर केशी अरिष्टासुर मल्लेभ कंस. मल्ल जे बघा कंसाकडे आता गेले तिकडे. जेव्हा कंसाकडे गेले भगवान श्रीकृष्ण, जाताना सगळ्यात पहिला एक मोठा हत्ती त्यांना मिळाला होता. ते कंसाने तिथे नियोजित करून ठेवला होता की हत्ती आला की हा तर पागल हत्ती होता, पिसाळलेला होता. भगवान श्रीकृष्णाला जसं पाहिलं याने आक्रमण सुरू केलं. तर दाऊ भैया आणि भगवान श्रीकृष्ण दोघांनी मिळून त्या हत्तीला त्या ठिकाणी धराशायी केलं. त्याचे दोन्हीही दात उपटून घेतले. दोघांनीही एक एक दात जसं गदा हातामध्ये घेतात तसे निघाले. आणि जेव्हा कंस जिथं बसलेला होता तिथे त्यांनी 8 मल्ल उभे केले होते. मल्ल म्हणजे फार मोठे पैलवान, एकदम मोठमोठे शक्तिशाली पैलवान. त्या पैलवानांना उभं केलं होतं की तुम्ही हे आले की यांच्यावर आक्रमण सुरू करायचं. भगवान कृष्ण गेल्यानंतर तिथे त्या पैलवानांसोबत युद्ध झालं. ती कथा फार मोठी आहे जी की दशम स्कंधामध्ये वर्णन आलेलं आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला ती काही सांगत बसायची नाहीये. दशम स्कंद फार मोठा आणि दिव्य ग्रंथ आहे तो. त्याच्यामध्ये फार सुंदर परमात्म्याची लीला चरित्र वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला तेव्हा विशालपूर्वक ऐकायचं, विस्तारपूर्वक ऐकायचं. तर मग अशा प्रकारे त्या 8ही मल्लांना धराशायी केलं. आता उरला कोण? कंस. त्या कंसावर आक्रमण करून परमात्म्याने त्याच्या केसाला ओढलं. सगळ्यात पहिलं तर ते म्हटलं ना, तू माझ्या आईला केसाने ओढलं होतं. भगवान कृष्ण म्हटले, माझी आई देवकी, तिला जेव्हा काय म्हणतात आकाशवाणी झाली होती की अष्टम गर्भ जो आहे देवकीचा तो तुझा मृत्यूचं कारण बनेल, तर माझ्या आईच्या केसाला ओढलं होतं तू तेव्हा, म्हणून पहिला मी तुलाच केसाला ओढणार. कंसाला केसाने फराफर ओढून त्याला जमिनीवर जोरात आपटलं, धराशायी केलं. गेला कंस मरून. असा मोठा असुर कंस त्या ठिकाणी मारला. यवनाहा कुज पौंड्रकाद्या, अनेक प्रकारचे राक्षस. त्याच्यामध्ये बघा पौंड्रक वासुदेव एक होता, त्याला नकली वासुदेव पण म्हणतात. तो स्वतःला वासुदेव, मी श्रीकृष्ण आहे असं सांगायचा. त्याने बघा तपस्या करून तपस्येच्या बळावर त्याने चक्र सुद्धा मिळवलं होतं. स्वतः मोर मुकुट घालायचा, कृष्णासारखी वस्त्र घालायचा, अशा प्रकारे सजायचा सवरायचा की ते कृष्ण वाटायचं सगळ्यांना. तर मी कृष्ण आहे अशा प्रकारे तो दाखवायचा. मीच कृष्ण आहे, तो जो आहे तो वास्तविक कृष्ण नाही, अशा प्रकारे दाखवायचा. एकदा भगवान श्रीकृष्णांच्या सोबत बघा युद्ध केलं होतं, तेव्हा पौंड्रक वासुदेवाला भगवंताने मारलं. त्यानंतर बघा भगवान बलराम, एक शाल्व नरेश होता, त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्याने काय केलं होतं, बलराम बनून गेला होता. काशी नरेश याचा मित्रच होता, तो बलराम बनून जायचा, बलराम आहे म्हणून सगळ्यांना सांगायचा. तर दाऊ भैयांनी त्याला मारलं. आणि या ठिकाणी अजून एक वर्णन आलेलं आहे, एक वानर होता, त्याला द्विविध वानर असं पण म्हटलं जातं. तो वानर होता आणि त्याने हनुमंतरायाचं रूप घेतलं होतं की मी हनुमानच आहे असं दाखवायचा, परंतु तो बहुरूपी होता. मग त्याला हनुमानजी महाराजांनीच मारलं असं सांगतात. पण काही ठिकाणी असं वर्णन आहे की भगवान श्रीकृष्णाने आणि दाऊ भैयांनी मिळून त्या वानराला सुद्धा मारलं. अशा प्रकारे या असुरांना मारलं. आणि सप्तोक्ष शंबर विदुरथ रुक्मी मुख्याः, अशा प्रकारे रुक्मी आहे, विदुरथ आहे, शंबरासुर आहे, या सर्वांना त्या ठिकाणी भगवंताने मारलं. पुढे वर्णन केले, येवा मृधे समितिशालिन अर्थचापाः कंबोज मत्स्य कुरुकैकय सृंजयाद्याः. अनेक राक्षस बघा, अनेक प्रकारचे जे राजे होते, अनेक राज्यांचे राजे, जसं वर्णन केले की 7 बैल होते त्यांना मारलं, शंबरासुराला मारलं. त्यानंतर विदुरथ आहे, रुक्मी, कंबोज, मत्स्य, कुरु, कैकय, सृंजय, या सगळ्या राज्यांचे मोठमोठे राजे होते, त्या राजांना मारलं. त्यानंतर बघा वर्णन केलेले की बलराम, भीमसेन आणि अर्जुन या 3 लोकांच्या माध्यमातून साक्षात भगवंताने सर्व असुरांना मारलं. कुरु म्हणजे
कौरव जे आहे 100 कौरव मेले युद्धामध्ये. तर जे की महाभारत युद्ध झालं त्या ठिकाणी कौरव मारले कुणी? भीमाने मारले. भीमाने सगळे मारले, 100 कौरवांना मारलं. त्याच्यामध्ये एक होता विकर्ण, जो की दुर्योधनाचा पक्ष बदलून युधिष्ठिराकडे आला होता. तर त्या विकर्णाला दुर्योधनानेच मारलं. म्हणजे भाऊ भाऊ आपापसात लढून मरून गेले. तर 100 कौरवांना भीमसेनाने मारलं. बाकीच्या राक्षसांना त्या ठिकाणी बघा भगवान परमात्म्यानेच अर्जुनाच्या माध्यमातून मारलं. जसं जरासंधाचा वध केला, तर जरासंधाचा वध देखील भीमसेनाने केला. त्यामध्ये शक्ती ही भगवान कृष्णाचीच लागली. अर्थात परमात्म्याने साक्षात स्वतः या सर्व असुरांना मारलेलं आहे. फक्त भीम, अर्जुन आणि बलराम हे सगळे आपल्याला बाहेरून दिसतात की हे लोक मारतात. वस्तुतः कोणी मारलं? भगवान श्रीकृष्णांनी. अशा प्रकारे कालेन मीलित धियाम अवमृश्य नृणाम. आणि मग काय होतं बघा, आता समय बदलला, वेळ बदलली आणि याच्यामध्ये लोकांची आयु फार कमी आहे, फार क्षीण आहे, बुद्धी क्षीण आहे, मती क्षीण झाली, आयुष्य अगदी कमी झालेले. याच्यामध्ये बघा भगवान परमात्म्याचे हे सगळे गुण गात राहायचे, त्यात पार लागणार नाही, पारच लागणार नाही. अनंत आहे परमात्म्याचे ते गुण. म्हणून भगवान परमात्म्याच्या या सर्व ज्या लीला आहेत, या लीला फार मोठी शास्त्र शिकत बसण्यापेक्षा, फार मोठी वेदवाणी आदी आदी ऐकत बसण्यापेक्षा, म्हणजे ते तर शिकलंच पाहिजे. ते शास्त्र नाही शिकलं तर शास्त्राचं रक्षण होईल कसं? परंतु आता सध्या कलियुगामध्ये जे की आता जसं आपलं हे वय झालेलं आहे, याच्यामध्ये जर तुम्ही सुरू केलं ऐ ओम ऋ ऋ ए ओम ऐ औच म्हणजे व्याकरण आदी शिकायला लागले तर काही पदरात पडणार नाही. जसं त्याकरता भगवान शंकराचार्य स्वतः सांगतात की हे मूढमते तू काय करतो? एकदा भगवान शंकराचार्यांनी पाहिलं, एक 90-95 वर्षाचा म्हातारा होता. तो ऐ ओम ऋ ऋ रटत होता, म्हणजे व्याकरणाचे सूत्र रटत होता. भगवान शंकराचार्य त्याला सांगतात की हे मूढमते काय कर, आता तू व्याकरण शिकून काय व्हायचंय? तुझं हे वय आहे, याच्यामध्ये काय केलं पाहिजे? भज गोविंदम. हे मूढमते गोविंदम भज, संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुक्रिंग करणे. आता तुझं काय वेळ आलेली आहे? संप्राप्ते सन्निहिते, आता मृत्यू जवळ आलेला आहे आणि या मृत्यूच्या वेळी तुला व्याकरणाचे सूत्र राखणार नाही, तुझं रक्षण ते करू शकणार नाही. त्याकरता काय करायचे? भज गोविंदम, गोविंदाचं भजन कर, तू दुसरं काही करू नको, केवळ गोविंदाचं भजन. मग हेच आपल्याला सांगितले की आपल्याला सुद्धा हीच वेळ आहे. आता काही या वेळेमध्ये तुम्ही व्याकरणाचे सूत्र रटत बसणार, एक वय सुद्धा असतं त्याच्याकरता. ठीक आहे, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस कधीही काय करू शकतो. परंतु तथापि ज्या गोष्टीनं लवकरात लवकर मोक्ष मिळेल, लवकरात लवकर आपल्या बाधा विघ्न दूर होऊन अंतःकरण शुद्ध होऊन परमात्म्याची प्राप्ती होईल, अशा साध्या सोप्या सरळ साधनांना निवडलं तर काय फरक पडतोय? म्हणून बघा, शास्त्र शिकून फार मोठी विद्वत्ता येईल, परंतु जर त्यामध्ये भक्ती नसेल तर त्या शास्त्र शिकण्याला काही अर्थ नाहीये. हा, भक्ती जर असेल तर फार मोठी महान काय म्हणतात उपलब्धी आहे. आणि जर ठीक आहे शास्त्र नाही येत परंतु परमात्म्याची भक्ती येते तर ती सुद्धा फार मोठी उपलब्धी आहे. म्हणून शास्त्र त्या ठिकाणी शिका, तथापि भगवान परमात्म्याचं भजन हे अनिवार्य आहे. जसे यापूर्वी पण आपण ऐकलं होतं की किती मोठे मोठे शास्त्र शिकून यज्ञ याग आदी कर्म करा, अनुष्ठान करा, काहीही करा, परंतु त्यामध्ये जर परमात्म्याविषयी आपल्या मनात प्रेम नाही तर ते केलं गेलेलं सगळं कर्म फक्त निरर्थक परिश्रम आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? परमात्म्याविषयी प्रेम, प्रेम पाहिजे. ही प्रेम भक्तीच आहे जी की आपल्याला तारून घेऊ शकते. मग अशा प्रकारे अनेक दैत्य लोकांना परमात्म्याने मारलं, अनेक सगळे गेले. मग या सर्वांचं त्या ठिकाणी बघा, या सर्व सुंदर सुंदर लीलांचं चिंतन करत करत आपण जर परमात्म्याशी एकाग्र झालो, तद्रूप झालो तर परमात्म्याची आपल्याला सहज प्राप्ती होऊन जाईल. अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्या परमात्म्याच्या दिव्य लीला जे की ज्ञान आहे, साक्षात परमात्म्याच्या सर्व ज्या काही कृती आपल्याला दिसतात या सगळ्या साक्षात ज्ञानाच्या आपल्याला ज्ञानाचा बोध देण्याकरता आहेत.
मग याच्यामधून आपल्याला बोध घेतला पाहिजे. परमात्म्याने कोणत्या लीलेमधून काय आदर्श स्थापित केलेला आहे हे जर आपण चिंतन केलं तर अनेक प्रकारे परमात्मा केवळ आपलं गुण आपल्याला त्या ठिकाणी कृपा करते. कारण बघा त्या परमात्म्याचे गुण अपार आहेत. जसं पुष्पदंत सांगतात ना, असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे. हे भगवान असितगिरी समस्यात म्हणजे म्हणतात की मोठे मोठे पर्वत जे आहेत त्या पर्वतांना जर त्या ठिकाणी काय केलं, फार मोठी काय म्हणतात वही बनवली, पत्र ताम्रपत्र जे काही आहे ते बनवलं, मोठे मोठे झाड वृक्ष जे आहेत त्यांना लेखणी बनवलं आणि समुद्राचं पाणी शाई म्हणून जर वापरलं तर म्हणतायत त्या ठिकाणी देवी शारदा म्हणजे माता सरस्वती जर जीवनभर लिहत राहिली समुद्राचं पाणी आटून जाईल, पर्वत पृथ्वीची त्या ठिकाणी बनवलेली वही संपून जाईल, माता शारदा लिहत 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 थकून जाईल, परंतु परमात्म्याच्या गुणांचा पार लागणार नाही. बघा आपल्याकडे छोटीशी शाईची दौत असते, ते समुद्राला शाई म्हटलेलं आहे. समुद्राची शाई बनवली तर ती सुद्धा संपून जाईल, समुद्र आटून जाईल, तरीही परमात्म्याचे गुण लिहून होणार. असे अनंत गुणयुक्त असलेले वैभव संपन्न अत्यंत दिव्य ऐश्वर्य असणारे परमात्मा. बघा भगवान हा जो शब्द आहे ना, या शब्दाचा अर्थच असा आहे. काय भगवान म्हणजे जसं याच्या आधी सांगितलं होतं है ना, धनवान शब्द आहे. धनवान म्हणजे काय, धन ज्याच्याकडे आहे तो धनवान. कीर्तिवान कीर्तिमान ज्याच्याकडे कीर्ती आहे तो. जसं धनवान तसंच भग ज्याच्याकडे आहे तो भगवान. भग म्हणजे काय, ऐश्वर्य. समग्र रूपाने ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस श्रेयः ज्ञान वैराग्य नामाणो षण्णाम भग इतिंगणा. हे भगवान परमात्म्याचे 6 भग आहेत आणि परिपूर्ण आहेत बरं का. आपल्याकडे ते भग थोडे थोडे असतात, ते परमात्म्याचा प्रसाद म्हणून भेटलेले असतात. कुणाकडे धन आहे, कुणाकडे ऐश्वर्य आहे, कुणाकडे कीर्ती आहे, कुणाकडे ज्ञान आहे, कुणाकडे वैराग्य आहे, परंतु हे सगळंच्या सगळं एका माणसाकडे नाहीये. असलं तरी परिपूर्ण नाहीये. परमात्म्याकडे परिपूर्ण आहे, कितीही वाटलं संपत नाही. असे भगवान श्रीकृष्ण हे अवतार धारण करून या पृथ्वीचा भार नष्ट करतील. भूभार जे आहे ना, धरणीला भार ज्यांचं झालेला आहे, आपण म्हणतो तसे काय, किती हुशार आहे. खायचा कहार आणि काम न काज का दुश्मन अनाज का. काम न कार्याचा माणूस, परंतु नुसतं खायलाच लागते. खायचं आणि अगदी फिरत राहायचं, धरतीला भार, धरतीवर ओझं बनून राहायचं, असं जीवन निरर्थक आहे. या जीवनाचा काही एक अर्थ नाहीये. कुणाचे जरी आपण कामा पडत असू ना तर ठीक आहे, आपलं जीवन काहीतरी कामाचं आहे, परंतु काही नाही त्रासच देते दुसऱ्यांना, तर मग मात्र पृथ्वी माता फार त्रास होतो. धरती माताला अशा लोकांचं फार ओझं होतं, फार कष्ट होतात. मग अशा लोकांचं ओझं दूर करून पृथ्वी मातेला आनंद देण्याकरता हे भगवान परमात्मा अवतार धारण करून येतील आणि अशा प्रकारे दिव्य अशी सुंदर लीला करतील. याच्यानंतर बघा भगवान श्रीकृष्णांच्या अवतारानंतर आणखी एक सुंदर अवतार सांगितलेला आहे. ते म्हणतात कलियुग जे आहे हे कलियुग घोर आहे. या घोर कलियुगामध्ये सगळीकडे पापाचरण चाललंय, केवळ पाप. या पाप आचरणामुळे संपूर्ण सगळीकडे धर्म त्या ठिकाणी नष्टप्राय होऊन जाईल, धर्माची ग्लानी होईल. संत महापुरुष कुठे फार शिल्लक राहणार नाही. जे आहेत ते आपल्या आपल्या कुटीमध्ये काय होतील, अंडरग्राऊंड होऊन जातील. ते काय कुठे कुणाला दिसणार नाही. एवढं पाप वाढल्यानंतर बघा संतांचं दर्शन पुण्याशिवाय होत नाही आणि पापच वाढल्यानंतर संत कुठून आपल्याला दर्शन देतील बरं. संत महापुरुषांचं अजून दर्शन होत आहे याचा अर्थ आपलं काहीतरी अजून पुण्य आहे. ज्यावेळी संत महात्मे कुठे दिसणार नाही, केवळ पाप 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 असेल, त्यावेळी परमात्मा परत अवतार धारण करून येतील. एक कल्कीचा अवतार आहे. ज्या ठिकाणी सांगितले सुयश नावाचा एक ब्राह्मण आहे, त्यांच्या घरी
भगवान परमात्मा कल्की त्या ठिकाणी घोड्यावर बसून अवतार धारण करतील. हा जो भाग आहे हे कोल्हापूर भागामध्ये कुठेतरी प्रांत सांगितलेला आहे, काही पुराणामध्ये वर्णन आहे की कोल्हापूरच्या भागामध्ये एका घरी भगवान कल्की अवतार धारण करून येतील. आता कलियुग चाललेला आहे, तर या कलियुगाचे शेवटचे जेव्हा चरण चालेल त्यावेळी भगवान ते परमात्माही कल्की रूपाने येतील. अशा प्रकारे या परमात्म्याच्या दिव्य आणि सुंदर अत्यंत अद्भुत अगदी जीवनाला आनंदित करणाऱ्या परम मंगलमयी सर्व कथा आहेत. या कथांचं चिंतन करून, याचं श्रवण करून, याचं मनन करून, या कथेला सांगून, एकमेकांशी ज्ञान देऊन या सर्व कथांचा जे आनंद घेतला तर होईल काय, परमात्मा आपल्यावर प्रसन्न होतील आणि तत्काळ आपल्याला आपलंसं करतील. परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तदाकार तद्रूप होऊन जाऊ, तल्लीन होऊन जाऊ. ही आहे आपली परमात्म्याशी अहंग्रह उपासना. अशा प्रकारे हा 7वा अध्याय, दुसऱ्या स्कंदाचा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. बघा, ह्या ज्या सगळ्या कथा असतात ना, तुम्हाला वाटेल कशा लक्षात ठेवायच्या, फार सुंदर ट्रिक आहे. काय करायचं, तुमच्याकडे कुणीतरी एखादा असेल ज्याला थोडी आवड आहे सत्संगाची, तर त्याला सांगत राहायचं काहीतरी कथा. आज जी कथा आपण ऐकली इथे, असं नाही की लक्षात राहणार नाही, बऱ्यापैकी सर्वांच्या लक्षात राहणारी गोष्ट आहे. मग उद्या तुम्ही कुठे काम वगैरे करत असताना अशा तशा गप्पा मारण्यापेक्षा याच गोष्टी जर एकमेकांना सांगितल्या, एकमेकांना म्हणण्यापेक्षा एकमेकींना म्हणू, कारण की इथं एकमेकांची संख्या फार कमी आहे. चला, पण आनंद वाटतो. तुम्ही निरंतर येत राहा, नाही तर मग फक्त महिला सप्ताह, महिला कार्यक्रम होऊन जाईल. आणखी जर नारायण कुठे असतील, ज्यांना ऐकण्याची इच्छा आहे, त्यांना उत्सुकताने घेऊन येत जा. परंतु माता भगिनींची प्रसन्नता पाहून फार प्रसन्न वाटतं, की असं वाटते कधी कधी की कथाकार महिला आहे म्हणून महिलांनीच जायचं, बाकी पुरुष लोकांचं काम नाही, असं तर नाही ना? अच्छा, तसं काही नाहीये. हा, आवड हवी आहे, वेळ असतो सर्वांना, असं काही एवढे काम कोणाच्या, आणि तुमच्या मागे ते काम नाही. बघा बरं, आवड पाहिजे, तुमच्या मागे काम असतात, परंतु सगळे टाकून तुम्ही पळत पळत धावत धावत येतात, कथा ऐकतात, जातात. अशा प्रकारे झालेली सेवा आजची भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम्